नमस्कार मित्रांनो, तुमच्यासाठी जबरदस्त जॉब वॅकन्सी घेऊन आलेलो आहे। जिल्हा परिषदमध्ये विविध पदांची भरती निघालेली आहे। वेतन तुम्हाला या ठिकाणी 50,000 रुपये प्रति महिना याप्रमाणे या ठिकाणी दिला जाईल। तुम्ही महिला असाल पुरुष असाल दोघं या ठिकाणी अर्ज करू शकता। वयमर्यादा या ठिकाणी 18 ते 43 वर्षापर्यंतची ठेवण्यात आलेली आहे। अर्ज करण्याची शेवटची तारीख 30/8/2024 या ठिकाणी आहे। अधिक माहिती जी आहे या ठिकाणी कुठल्या पदांसाठी वॅकन्सी आहे, तुम्हाला अर्ज कशा प्रकारे करायचे आहेत, त्याचबरोबर इतर पात्रता काय लागणार आहे, अशी सर्व काही माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। त्याचबरोबर मित्रांनो, आपण जर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। असेच नोकरी संदर्भातील नवीन अपडेट्स आपल्याला मिळत राहण्यासाठी। तर सुरू करूया मित्रांनो आजचा व्हिडिओ। तर मित्रांनो, आपण आलेलो आहे राष्ट्रीय आरोग्य अभियान यांच्यामार्फत जे ऑफिशियल नोटिफिकेशन निघालेलं आहे नाशिक जिल्ह्यासाठी, त्यावरती आपण आलेलो आहे। तर स्टेप बाय स्टेप सर्व माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत। तर या ठिकाणी प्रोजेक्ट कोऑर्डिनेटर या पदासाठी एकूण एक वॅकन्सी या ठिकाणी निघालेली आहे। BE तुमचं झालेलं असेल, BTech झालेलं असेल किंवा BCA झालेलं असेल किंवा MCA झालेलं असेल किंवा MBA तुमचं झालेलं असेल किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा झालेलं असेल मॅनेजमेंटमध्ये किंवा मास्टर इन पब्लिक हेल्थमध्ये, तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता। 5 वर्षापर्यंतचा वर्क एक्सपिरियन्स तुमचा या ठिकाणी लागणार आहे। 50,000 रुपये वेतन तुम्हाला या पदासाठी दिलं जाईल। ओपन कॅटेगरीमधून या पदासाठी वॅकन्सी निघालेल्या आहेत। वयमर्यादा या ठिकाणी तुम्हाला खुल्या प्रवर्गासाठी 18 ते 38 वर्ष व मागास प्रवर्गासाठी 43 वर्षापर्यंतची सवलत या ठिकाणी देण्यात आलेली आहे। फीस पेमेंट जे आहे खुल्या प्रवर्गासाठी 150 रुपये आणि राखीव प्रवर्गासाठी 100 रुपये इतके तुम्हाला भरावे लागतील। अर्ज शुल्क जे आहे तुम्हाला डिमांड ड्राफ्टच्या माध्यमातून या ठिकाणी भरायचे आहेत। DDHS नाशिक या नावाने तुम्हाला DD जो आहे या ठिकाणी काढावं लागणार आहे। अर्ज जे आहे तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने या ठिकाणी भरावे लागतील। विहित नमुन्यातील अर्जासोबत आपल्याला वयाचा पुरावा, पदवी किंवा पदविका शेवटच्या वर्षाचे प्रमाणपत्र, त्याचबरोबर गुणपत्रिका, काउन्सिल रजिस्ट्रेशनचे प्रमाणपत्र, त्याचबरोबर शासकीय कामाचा अनुभव प्रमाणपत्र या ठिकाणी जोडायचे आहे। अर्ज जे आहे तुम्ही 21/8/2024 ते 30/8/2024 दरम्यान या ठिकाणी करू शकता। अर्ज सादर करण्याचा पत्ता या ठिकाणी दिलेला आहे। उपसंचालक कार्यालय, आरोग्य सेवा, नाशिक मंडळ नाशिक, संदर्भ सेवा रुग्णालय परिसर, शालिमार नाशिक या ठिकाणी तुम्हाला तुमचे ॲप्लिकेशन फॉर्म जे आहेत पाठवायचे आहेत। ॲप्लिकेशन फॉर्म जो आहे अशा प्रकारे आपल्याला जाहिरातीमध्येच दिलेला आहे। जाहिरातीची लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। अर्ज करण्याअगोदर संपूर्ण जाहिरात आपण एक वेळ व्यवस्थित वाचा, त्यानंतरच या ठिकाणी अर्ज करा। तर भेटूया मित्रांनो नोकरी संदर्भातील अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद मित्रांनो।